नागपुर में अम्बाझरी झील के प्रदूषण, ओबीसी जाति जनगणना और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के दौरे को लेकर भाजपा विधायक परिणय फूके ने प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि दूषित पानी छोड़ने वाली कंपनियों पर कार्रवाई शुरू की गई है और नियमों का पालन न करने पर आगे और सख्त कदम उठाए जाएंगे। मोठ्या प्रमाणात इकोर्निया झाला आहे, मोठ्या प्रमाणात अंबाझरी तलावाचं पाणी दूषित झालेलं आहे आणि याचा ज्यावेळेस याची सगळी चौकशी केली तर जवळपास MIDC मधल्या हिंगणा MIDC मधल्या 19 कंपन्या अशा आहेत ज्यांचं दूषित पाणी अंबाझरी तलावामध्ये जात होतं आणि त्या 19 कंपन्यांना आधी नोटीस देण्यात आला होता आणि त्यातल्या अनेक कंपन्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे, कोणतेही ते दूषित पाण्यात रोखण्याची कारवाई न केल्यामुळे त्या सगळ्या कंपनीजवरती आता क्लोजरची नोटीस, काही 7-8 कंपनीजला आता क्लोजरची नोटीससुद्धा दिलेली आहे। त्यांचं पाणी पुरवठा आणि बाकी सिवरेज सगळं बंद करण्याच्या नोटीसेस दिलेल्या आहेत। याच्याही पुढे जर त्यांनी परत जर त्यांचं दूषित पाणी जर या नाल्याच्या माध्यमातून जर अंबाझरीत आलं तर त्यांच्यावर याच्यापेक्षा आणखीन कडक कारवाई करण्यात येईल। जनगणना सगळ्याच जातींचं त्यात समाविष्ट करणार आहे। मोदीजींनी या संदर्भातलं वक्तव्य लोकसभेमध्येच केलेलं आहे आणि प्रत्येक जातीचं जनगणना करत असताना प्रत्येक जातीचं नोंद त्यामध्ये होत असते आणि त्या जाती कोणत्या प्रवर्गात आहे हे याचं नोटिफिकेशन्स आहेत। OBC मध्ये ज्या ज्या जाती येतात ते त्या जनगणनेमध्ये त्या जातींचा कॉलम असणारच आहे किंवा त्या जातीची नोंद असणारच आहे। मला असं वाटतं की विरोधी पक्षातले काही लोक याला काहीतरी राजकीय मुद्दा करून या सगळ्या याचं काहीतरी श्रेय घेण्याचा किंवा या जनगणनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात आहे। त्यांच्या सरकारच्या वेळेस, काँग्रेस सरकारच्या वेळेस कधीच ही जनगणना झाली नाही। ती मोदीजींनी पहिल्यांदा पाठपुरावा करून किंवा मोदीजींच्या पुढाकाराने ही जनगणना आपल्याला आता होणार आहे। 2026 मध्ये याची सुरुवात होणार आहे आणि निश्चितच OBCच्या सर्व जातींचा समावेश करणार आहे।